नमस्कार. जिल्हा बातमीमध्ये मी राम गोडगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दिशा प्रतिष्ठान एक खूप मोठी सामाजिक संस्था आहे. लातूरच्या नागरिकांसाठी खूप मोठं काम त्याचं शहरामध्ये चालू असतं. वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे. या दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी नुकतंच दिशा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त एक खूप मोठं आरोग्य शिबिर लातूरकरांसाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोगांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. काही सुविधा मोफत ठेवण्यात आल्या आहेत. तर नेमकं काय नियोजन आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले. नमस्कार साहेब. नमस्कार. तर एवढं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आरोग्य शिबिर घेताय, तर काय सांगाल यासोबत, म्हणजे काय कोणत्या रोगाचा यामध्ये समावेश आहे आणि कशा पद्धतीने आपण यामध्ये नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देतात? दिशा प्रतिष्ठाने शिक्षण आणि आरोग्य या दोन मागच्या 3 वर्षापासून या जिल्हाभरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं काम सर्व संचालक मंडळाचे आणि संबंध लातूर जिल्हावासी यांच्या मार्फत हे होऊ शकलं. आणि 4था वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्जरी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यामधील काही सर्जरी ह्या 100% औषधासहित मोफत होणार आहेत आणि काही सर्जरी ह्या 50% सवलतीमध्ये होणार आहेत. 100% सवलतीमध्ये ज्या सर्जरी होणार त्या लातूर येथील नामांकित सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी होणार आहेत. त्यामध्ये अँजिओप्लास्टी असेल, कॅन्सर असेल, प्रोस्टेट ग्रंथी असेल, मुतखडा असेल, ब्रेन ट्यूमर असेल आणि मणक्याचे 3 सर्जरी असेल, म्हणजे गादी सरकलेलं, नस दबलेली, अशा पद्धतीचे या सर्जऱ्या औषधासहित मोफत होणार आहेत. आणि 50% सवलतीमध्ये कान, नाक, डोळे, घसा, महिलांच्या काही शस्त्रक्रिया आहेत, जनरल काही शस्त्रक्रिया आहेत, त्यामध्ये हार्निया असेल, हायड्रोसील असेल, अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत, ज्या वेगवेगळ्या 20 शस्त्रक्रिया आहेत ज्या 50% सवलतीमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहेत. आणि सोबतच MRI असेल, CT स्कॅन असेल, सगळ्या रक्त तपासण्या असतील, सोनोग्राफी असेल, हे सुद्धा 50% सवलतीच्या दरामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. या कॅम्पचं प्राथमिक तपासणी आणि नावनोंदणी हे उद्या लातूर जिल्ह्याच्या 10 ठिकाणी, म्हणजे 10 तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. माझं या निमित्तानं थोडंसं आपण काळजीपूर्वक लक्ष द्यावं की 10 ठिकाणी प्रत्येक तालुक्यात हे सर्जरी कॅम्पची प्राथमिक तपासणी आणि नावनोंदणी होणार आहे. नावनोंदणी केल्याशिवाय आपल्याला सर्जरी करता येणार नाही. आणि नावनोंदणी फक्त 23 तारखेला एकाच दिवशी आहे, म्हणजे उद्या आहे. उद्या सकाळी 10 ते 2 या वेळामध्ये नावनोंदणी आहे. त्यामध्ये लातूरमध्ये कोंबडे हॉस्पिटल 5 नंबरला आहे, तिथं नावनोंदणी होणार आहे. औशाला सह्याद्री हॉस्पिटल आहे, निलंग्याला साई क्रिटिकेअर हॉस्पिटल आहे, वलांडीला श्रीकृष्ण क्लिनिक आहे इंडियन अर्बन बँकेच्या शेजारी, उदगीरला स्पंदन हॉस्पिटल आहे शेल्ला रोडला, जळकोटला रुक्मिणी हॉस्पिटल आहे बस डेपोच्या समोर, त्यानंतर अहमदपूरला भाऊ हॉस्पिटल आहे, चाकूरला आधार हॉस्पिटल आहे, रेणापूरला देशमुख हॉस्पिटल आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्याबरोबर. एवढ्या ठिकाणी जिल्हाभरामध्ये उद्या सकाळी 10 ते 2 या वेळामध्ये प्राथमिक तपासणी आणि नावनोंदणी होणार आहे. बऱ्याच जणाला असं वाटलं की कालपासून परवा दिवशीपासूनच नावनोंदणी आहे, पण नावनोंदणी ही उद्याच होणार आहे आणि प्राथमिक तपासणी ही उद्याच होणार आहे. नाही, त्यानंतर 24 असेल किंवा 25 असेल, जास्तीत जास्त 25 तारखेपासून आम्ही सर्जरी करायला सुरुवात करणार आहोत विविध हॉस्पिटलमध्ये. त्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल असेल, सारडा हॉस्पिटल असेल, पोद्दार हॉस्पिटल असेल, काळगे हॉस्पिटल असेल, सिग्मा हॉस्पिटल असेल, निलंग्याचं नेत्र रुग्णालय असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही याद्वारे सर्जरी करणार आहोत. ज्या सेंटरवरती नोंदणी झालेली आहे त्या सेंटरवरच्या सर्व रुग्णांना आम्ही लातूरवरून संपर्क करून त्यांना त्यांच्या सर्जरीची तारीख आणि हॉस्पिटल आम्ही सेंट्रलाइज करून लातूरवरूनच आम्ही त्यांना कळवणार आहोत, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. DN न्यूजच्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अतिशय मी कळकळीची विनंती करतो किंवा आग्रहाची विनंती करतो की या पुण्याच्या कामामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊन आपल्या गावातील, आपल्या परिसरातील गरजू रुग्णांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवावी आणि आपल्या जवळच्या सेंटरला त्या रुग्णांना उद्या आपल्या डॉक्युमेंट्स आहेत, जुने काही तुमची तपासणी असेल केलेली कागद असतील तर ते जुने काही तपासणी केलेले कागद, आधार कार्ड, राशन कार्ड, या सर्व बाबी देऊन जवळच्या सेंटरवरती पाठवायचे. तर सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की या म्हणजे आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. कारण आज जर आपण बघितलात बाहेर जर एखादी तपासणी करायची म्हटली साधी तर जवळपास 250 ते 300-400 रुपये लागतात.
तर या दिशा प्रतिष्ठाननं एक अतिशय चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि संस्थेच्या अध्यक्षांनी आत्ताच आपल्याला सगळी इत्यंभूत माहिती सांगितलेली आहे. तर सर्व नागरिकांना आमचंही आव्हान असणार आहे की ही नोंदणी फक्त केवळ एकच दिवस आहे, ती पण उद्या 23 मार्च रोजी. तर सर्वांनी त्या वेळेमध्ये, सांगितलेल्या वेळेमध्ये आपण नोंदणी करावी आणि जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्षांनी केलेलं आहे. आम्ही पण करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.